मित्रांनो, आपली खूप दिवसांची इच्छा होती की किल्ले शिवनेरीला भेट द्यायची। आपण आज जात आहोत किल्ले शिवनेरी या ठिकाणी। किल्ले शिवनेरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। यामध्ये शिवनेरी किल्ल्याची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। आपण या ठिकाणी प्रवेश करतोय जुन्नर नगर परिषदच्या या प्रवेशद्वारातून। सुंदर असं प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी आपल्याला दिसतंय। त्यानंतर प्रवेशद्वाराच्या आत गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता या ठिकाणी आपल्याला दिसतोय। अतिशय छान अशा रस्त्याचं बांधकाम आहे। दोनही बाजूंनी घनदाट झाडी या ठिकाणी दिसतात। हा दिसतोय किल्ले शिवनेरी खालून आपल्याला। आपण वरती थेट जाणार आहोतच। मित्रांनो, हा पहिला दरवाजा या ठिकाणी लागतोय आपल्याला, ज्याचं नाव आहे महादरवाजा। शिवनेरीवरती प्रवेश करत असताना हा पहिलाच दरवाजा या ठिकाणी आपल्याला दिसतोय। महादरवाजा आहे हा। त्याला मुख्य दरवाजा सुद्धा म्हटलं जातं। यानंतर अनेक दरवाजे लागतात। आपण एक एक दरवाजा बघणार आहोतच। सर्व शिवनेरी किल्ल्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। हा आहे पहिला महादरवाजा। अतिशय छान आणि दगडांपासून पूर्ण बांधकाम आहे। या ठिकाणी शत्रूच्या हत्तीं किंवा इतर काही प्राणी असतील की ज्यांनी दरवाजे तोडू नयेत यासाठी बघा या अशा पद्धतीची सुळ्यांची व्यवस्था या दरवाजांना आपल्याला दिसते। पिराचा दरवाजा, बरेच दरवाजे लागतात, त्यातला हा एक आहे पिराचा दरवाजा। मित्रांनो, हा आहे दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा। आपण सविस्तर माहिती बघतच आहात। या ठिकाणी अतिशय छान असं बांधकाम आहे। हा दुसरा दरवाजा लागतो, गणेश दरवाजा। एक बांधकाम करत होते ना, नवीन बांधकाम करत होते त्यावेळेस चुन्याची भट्टी तयार केली होती। ती चुना भट्टी, चुना तयार केला म्हणजे सिमेंटच्या ऐवजी चुना वापरला आणि ह्या बांधकामामध्ये तो हा दरवाजा कोणता? हा पिराचा दरवाजा म्हणतात। हा 3 नंबर ना? हो। या दरवाजाला आपल्याला जे काही सुळे दिसत आहे
हे खरं तर शत्रूचे हत्ती वगैरे असतील ते धडक देऊन दरवाजा तोडू नये, उघडू नये यासाठी ही अशी व्यवस्था होती बघा. परंतु दुर्दैव एका गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी मी दाखवून देतो की आपल्याकडचे प्रियकर प्रेयसी या ठिकाणी येतात आणि अशा पद्धतीनं आपले स्वतःचे नाव या किल्ल्यांवरती लिहून जातात. खरं तर ही चुकीची पद्धत आहे. कुठेतरी समज घातला पाहिजे. योग्य ती कारवाई सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने केली पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण किल्ल्याची चढाई करत असतो, ही चढाई करत असताना आपल्याला मध्येच या ठिकाणी हा किल्ल्याच्या परिसरातला हा शेतीचा पूर्ण भाग या ठिकाणी दिसतोय. एक मोठं धरण सुद्धा या ठिकाणी दिसतंय. अतिशय निसर्गरम्य असा परिसर या किल्ले शिवनेरीच्या परिसरामध्ये आहे. आपण बघत आहात बघा, या ठिकाणी तुम्हाला धूर दिसत असेल. कुणीतरी मुद्दाम होऊन हे जंगल या ठिकाणी पेटून देतं. खरं तर अशा पद्धतीच्या कृती टाळल्या पाहिजेत. जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्य पशु असतात, पक्षी असतात, त्यांचं प्रचंड नुकसान होतं. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी शिवाई देवी मंदिराकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. आपण बघत आहात हा रस्ता कोणत्या बाजूला दाखवलेला आहे. आपण शिवाई मंदिरात सुद्धा जाणार आहोतच. अतिशय छान अशा रस्त्यांचं काम या ठिकाणी किल्ले शिवनेरीवरती आपल्याला दिसून येत आहे. हा किल्ला चढत असताना या ठिकाणी आपल्याला मध्येच प्रसाधनगृहाची सुद्धा व्यवस्था दिसते. स्वच्छतागृह सुद्धा या ठिकाणी तयार केलेले आहेत. स्वच्छता खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाळली पाहिजे. जागोजागी अशा कचरा कुंड्या सुद्धा बसवलेल्या आहेतच. आपण बघत आहात कशा पद्धतीचे दगड या ठिकाणी तयार केलेले आहेत की जे आता या बांधकामासाठी वापरले जाणार आहेत. बरेचसे दगड या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहेत आणि ते बांधकामासाठी आता वापरत आहेत. मित्रांनो, किल्ला फिरत असताना या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा वनस्पती दिसतात, जसं की साग आहे किंवा बेहडा सुद्धा या ठिकाणी आहे. मित्रांनो, किल्ल्याला बरेच दिवस झालेले आहेत, त्यामुळे काही भाग या ठिकाणी ढासळत आहे. परंतु त्याची सुद्धा डागडुजी या ठिकाणी आपल्याला चालू असताना दिसते. हे सर्व जे काही दगड आहेत, हे सर्व दगड त्या डागडुजीसाठी आणलेले आहेत. या ठिकाणी एक भला मोठा क्रेन आपल्याला दिसतो. या क्रेनच्या साह्यानं हे दगड खालून वरती आणले जातात आणि ते या ठिकाणी बांधकामासाठी वापरले जात आहेत. वेळ खूप सकाळची आहे मित्रांनो. 6:30 वाजलेले आहेत. त्यामुळे अजून आपल्याला या ठिकाणी फारशी गर्दी दिसत नाहीये. परंतु थोड्या वेळाने या ठिकाणी बरीच गर्दी होईल. खूप दिवसाची इच्छा होती की शिवनेरी बघायचा आणि म्हणून रात्रीच्या ठिकाणी मुक्कामी आम्ही आलेलो होतो. मित्रांनो, जागोजागी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी पुढचा दरवाजा आलाय, तो म्हणजे आहे शिवाई देवी दरवाजा. हा शिवाई देवी दरवाजा आहे, आपल्याला दिसतोय. पूर्ण दगडी बांधकामच आपल्याला दिसतंय. शत्रू सहजासहजी या ठिकाणी प्रवेश करू नये म्हणून अशा पद्धतीचे दरवाजे जागोजागी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी थोडी थोडी सूर्याची प्रभा आता पडायला लागलेली आहे, परंतु अजून सूर्य काही उगवलेला नाहीये. मित्रांनो, 4थीच्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र बघतो ते हे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण आलेलो आहोत थेट शिवाई देवीच्या मंदिरापर्यंत. परंतु सकाळ असल्यामुळं, सकाळ म्हणजे मंदिर उघडण्याचा टाइम या ठिकाणी अजून झालेला नाहीये. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत मंदिर चालू असतं. या ठिकाणी तुम्ही वाचत असाल की शिवाई देवी मंदिर ट्रस्ट कुसूर. आता या ठिकाणी कुसूर का आलं तर कुसूर ही एक ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हे मंदिर या ठिकाणी येत असतं. किल्ले शिवनेरीचे मित्रांनो, या किल्ले शिवनेरीचे विभागणी 3 गटांकडे केलेले आहे. एक म्हणजे कुसूर ग्रामपंचायत, जे काही आपण आत्ताच बघितलं. त्यानंतर आहे पुरातत्व विभाग आणि वन विभाग. अशा 3 विभागांमार्फत या किल्ले शिवनेरीची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी बघितली जाते. आपण हे तेच शिवाईचं मंदिर बघत आहात, ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊमासाहेब गरोदरपणामध्ये या शिवाई देवीला नमस्कारायच्या, प्रार्थना करायच्या, हिची पूजा अर्चा करायच्या आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र मला दे अशी प्रार्थना केलेलं हे तेच मंदिर आहे, शिवाई देवीचं मंदिर. आपण या ठिकाणी बघू शकतात.
वन विभागाच्या वतीने या ठिकाणी अतिशय छान अशी बांबूची झाडं लावून हा किल्ला सुशोभित करण्यात आलेला आहे। यानंतर पुढचा दरवाजा लागतो तो म्हणजे मेना दरवाजा। आपण बघत आहात मेना दरवाजा। याला सुद्धा अगदी बंदिस्त दरवाजाची व्यवस्था होती। शत्रूच्या हत्तींपासून रक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी याला पण सुळ्यांची वगैरे व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते। अतिशय भरभक्कम असे दरवाजे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आपण आता मेना दरवाजामधून आत जात आहोत। आत गेल्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला एक दुसरा दरवाजा आपल्याला दिसतोय। त्या दरवाजाची पण आपण माहिती घेऊयात। या पुढच्या दरवाजापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत। पुढचा दरवाजा आहे तो म्हणजे कुलूप दरवाजा। हा कुलूप दरवाजा आपण या ठिकाणी बघत आहात। खूप सारे दरवाजे या ठिकाणी आपल्याला लागत आहेत। वेळ सकाळची असल्यामुळे या ठिकाणी गर्दी आपल्याला अजिबात दिसत नाहीये। मित्रांनो, अतिशय हा गर्द वनराईने नटलेल्या शिवनेरीमध्ये ज्यावेळेस आपण वरती प्रवास करत असतो, फिरत असतो, त्यावेळेस अतिशय छान असा संदेश या ठिकाणी आपल्या दृष्टीस पडत असतो। आपण तो वाचूयात बघा। प्रेम करा गडावर नको गुटख्यावर, प्रेम करा झाडांवर नको प्लास्टिकवर। अतिशय मोलाचा संदेश या ठिकाणी आपल्याला मिळतोय। आणि म्हणूनच मित्रांनो, या ठिकाणी आपण जेवढाही गड चढत आलो तर आपल्याला कुठेही आपल्याला पाण्याची बाटली पडलेली दिसलेली नाही किंवा काही असे प्लास्टिकचे कागद वगैरे आपल्याला दिसलेले नाहीत। खऱ्या अर्थानं स्वच्छता या ठिकाणी आपल्याला दिसून येते। जागोजागी अशा पद्धतीने पाण्याची सुद्धा व्यवस्था आपल्याला दिसते। मित्रांनो, पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अंबारखाना दिसतोय। या बाजूला अंबारखान्याची व्यवस्था आपल्याला दिसते। कुठून आले, किती वाजता? पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी किल्ले प्रशासनाच्या वतीने अशा पद्धतीचे सुरक्षा पाईप सुद्धा लावण्यात आलेले आहेत। या बाजूला जर बघितलं तर खोलवर काढा असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षेसाठी पाईप बसवलेले आपल्याला दिसून येतात। वेगवेगळ्या प्राण्यांची ओळख होण्यासाठी अशा पद्धतीचे जागोजागी बोर्ड सुद्धा या किल्ले शिवनेरीवर आपल्याला दिसून येतात। हा तरसचा फोटो आहे। हे आहे खवल्या मांजर। झाडांची ओळख होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रत्येक झाडाला असे बोर्ड लावलेले आहेत छोटे छोटे। या ठिकाणी आपल्याला सुगरण नावाचा पक्षी दिसतोय। अतिशय सुंदर खोपा तो विणत असतो। खोप्यासाठी तो प्रसिद्ध आहे सुगरण। या बाजूने दिसतोय आपल्याला दयाळ नावाचा पक्षी। बघा, हा एक कोल्हा। हा आहे मण्यार साप। डोंगर परिसर असल्यामुळे या ठिकाणी साप पण दिसतात, त्याची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी असे चित्र दिसून येतात आपल्याला। मित्रांनो, खरोखर या ठिकाणी या किल्ल्याची स्वच्छता आपल्याला दिसून येते। कुठेही आपल्याला कागदाचे पाकिट दिसले नाही, कुठेही आपल्याला पाण्याच्या बाटल्या दिसलेल्या नाहीत। जागोजागी अशा पद्धतीच्या कचरा कुंड्यांची व्यवस्था या ठिकाणी किल्ले प्रशासनाने केलेली आपल्याला दिसते। हा आहे नीलकंठ नावाचा एक पक्षी। हा दिसतोय निळ्या कानाचा खंड्या। हा आहे बहिरी ससाना। हा धाविक नावाचा एक पक्षी आहे। खरं तर अनेक पक्षी आपण बघितलेले नसतील, परंतु या ठिकाणी दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। हा आहे कोकिळ नावाचा पक्षी। हे आहे गव्हाणी घुबड। या ठिकाणी पांढरा चाफा सुद्धा फुललेला आपल्याला दिसतोय। त्याचबरोबर नीलमोहर सुद्धा आहे। हा आहे किलकिला पक्षी। या पक्षाचं नाव आपण वाचतच असाल, सातभाई नावाचा हा पक्षी आहे। हा आहे रातवा। हा आहे लाहोरी किंवा लाहवा ज्याला म्हटलं जातं। हे आहे क्रिम्सन टिप, सादर्न बर्डविंग। सर्वांच्या परिचयाचा साळुंकी नावाचा पक्षी या ठिकाणी आहे। तर या बाजूने दिसतोय तांबट। मध्येच एक पाण्याचं टाका आपल्याला दिसतंय। झाडांचा पाला पाचोळा पडून या ठिकाणचं पाणी बरंच खराब झालंय, परंतु पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते। मित्रांनो, ही आहे शिवकालीन गंगा जमुना टाकी। या ठिकाणी आपण गंगा जमुना टाके बघतोय। याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं पाणी कधी आटत नाही। या ठिकाणी पाणी आपल्याला दिसतंय। खरं तर इतक्या उंचावरती हा भाग आहे डोंगराच्या, पण तरी सुद्धा या ठिकाणी पाणी आपल्याला अजून दिसून येतं।
इथं कोणी पाणी आणून टाकत नाहीये, तर पावसाळ्याचं पाणी या ठिकाणी शिल्लक राहतं, हे पाणी संपत नाही. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी पोहोचत आहोत राजमाता जिजाऊ आणि बालशोभांच्या स्मारकापर्यंत. बघत आहात आपण किल्ले शिवनेरीवरील राजमाता जिजाऊ आणि बालशोभाचं हे बनवलेलं स्मारक. आपण जास्त सकाळी आल्यामुळे या ठिकाणी अजून बरेचसे मंदिरं उघडलेले नाही आहेत, बरेचसे स्मारक अजूनही बंदच आपल्याला दिसत आहे. परंतु खूप दिवसांची इच्छा होती म्हणून आपण खूप लवकरच आलेलो आहोत. बघत आहात आपण राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बालशोभा. मित्रांनो, हा तुम्हाला ध्वजस्तंभ दिसतोय. या ठिकाणी शिवजयंतीच्या वेळेस भगवा ध्वज या ठिकाणी फडकवला जातोय. यानंतर या ठिकाणी एक मिनार आपल्याला दिसतोय. पुढे बरीचशी प्रशस्त जागा दिसते, त्याची माहिती आपण घेऊयात. मित्रांनो, हे स्मारक बघताय आपण. यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक रस्ता दिसेल. बघूयात आपण तो रस्ता कोणता आहे. तर तो रस्ता आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे जाणारा रस्ता. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जात आहोत. मित्रांनो, या ठिकाणी हेलिपॅडची सुद्धा व्यवस्था आपल्याला दिसते. कोणी VIP व्यक्ती येणार असतील तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी येतात, तशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे किल्ले शिवनेरीवर. मित्रांनो, या ठिकाणी शेजारीच आपल्याला हेलिपॅडच्या बाजूलाच कमानी टाके दिसते. हे सुद्धा बरंच मोठं प्रशस्त असं टाका आहे. या ठिकाणी सुद्धा पाण्याची व्यवस्था आपल्याला दिसते. कमानी टाके आहे. हा मिनार आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हे दिसतंय तुम्हाला जुन्नर शहर, अतिशय जंगलामध्ये वसलेलं आणि बरंच मोठं शहर आहे. तालुक्याचं ठिकाण सुद्धा आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खूप दिवसाचं आपलं स्वप्न होतं की किल्ले शिवनेरीवर जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान बघायचं. तर आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी. आपण बघत आहात छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. हाच तो वाडा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आपण बघत आहात. खरं तर याचं बांधकाम अर्ध नंतरच्या काळात झालंय, परंतु हा या बाजूला तुम्हाला पडलेल्या अवस्थेत दिसतोय. हा खरा त्या ठिकाणी वाडा होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. बघत आहात आपण. नंतरच्या काळात अनेक आक्रमणं झाली, त्यामध्ये हा पडला गेलाय. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण व त्यांचं जन्मस्थान टिकून राहावं म्हणून हा नंतरच्या काळामध्ये ही अर्धी इमारत शाहू महाराजांनी बांधलेली आपल्याला दिसून येते. यानंतर सुद्धा अजून बराचसा भाग आपल्याला बघायचा आहेच. बघत राहा, दाखवतोय आम्ही. आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, हा तोच वाडा आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, परंतु तो सध्या आता पडलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतोय. मित्रांनो, आपण आलेलो आहोत थेट आता पाळणा घरापर्यंत. आपण पाळणा घर बघत आहोत. जातोय मध्ये आपण पाळणा घरात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसते. अंधार आहे त्यामुळे थोडी अडचण येईल. त्याच्या शेजारीच अशी प्रशस्त अशी जागा आपल्याला दिसते. आल्यानंतर इथं शेजारीच लगेच काही पायऱ्या आपल्याला दिसत आहे. अंधार असल्यामुळे दिसणार नाही व्यवस्थित त्या, पण ह्या आपण चढून जाणार आहोत. या पायऱ्या आपण चढून आलेलो आहोत. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रशस्त वाडा दिसतोय. बघत आहात आपण. ज्या खालून आपण खिडक्या बघितल्या होत्या त्या ह्याच त्या खिडक्या आहेत. यानंतर इकडे येऊया आपण.
आणि शेवटी आपण बघत आहोत एक बाजूची खिडकी. तर मित्रांनो, दगडी बांधकाम आहे पण अतिशय प्रशस्त आणि इतके दिवस म्हणजे खूप दिवस हे बांधकाम टिकलेलं आहे. बघत आहात आपण, पूर्ण दगडापासून बनवलेलं आहे आणि अप्रतिम असे नक्षीकाम डिझाईन या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा. तर मित्रांनो, आपण बघत आहात किल्ले शिवनेरी. मित्रांनो, पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं हे बदामी टाके. या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आपल्याला दिसते बघा. जे काही आजकाल तरण तलाव असतील किंवा वॉटर पार्क असतील, ती संकल्पना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मध्ये पूर्णपणे काळा पाषाण आहे आणि यामध्ये पूर्ण पाणी साठवलं जायचं आणि कडेनं अशा पद्धतीनं बसण्याची व्यवस्था सुद्धा होती. मित्रांनो, आपण जात आहोत आता कडेलोट टोकाकडे. जाणार रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आपण जात आहोत. सज्जनांना आसन आणि दुर्जनांना शासन अशी छत्रपती शिवाजी महाराजांची नीती होती आणि म्हणून वाईटांना किंवा दुष्टांना शासन करण्यासाठी हा कडेलोट या ठिकाणी होता. या कडेलोटाकडे आपण जात आहोत. शेवटच्या टोकाला मित्रांनो दगडी बांधकाम दिसतंय. तो आहे कडेलोट पॉइंट, कडेलोट टोक. खरं तर त्या ठिकाणी काही कारणास्तव जाण्यासाठी बंदी आहे म्हणून आपण शेवटपर्यंत जात नाही, परंतु तुम्हाला इथून दिसत असेल नक्कीच की कडेलोट टोक. मित्रांनो, या किल्ले शिवनेरीवरती बांबूच्या साह्यानं बघा अशा पद्धतीनं खूप छान बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेते ही सर्व बांबूची व्यवस्था. सर्व काही वस्तू या ठिकाणी लाकडापासूनच बनवलेल्या आहेत. आपण बघत आहात की या ठिकाणी पूर्णपणे बांबूचा वापर केलेला आपल्याला दिसतोय. खूप छान पद्धतीने हे बांबू वापरलेले आहेत बघा. पूर्ण बसण्याची व्यवस्था बांबूनेच केलेली आहे. छान असं छत पण बनवलेलं आहे. वरती बसण्यासाठी जागा पण आहे, पण सर्व या ठिकाणी बांबूच वापरलेलं आहे. कुठेही दुसऱ्या धातूचा वापर नाही आहे. फक्त बांबू आणि लाकडापासूनच या सर्व वस्तू बनवलेल्या आहेत. मित्रांनो, या शिवनेरीच्या पायथ्याला अगदी चांगल्या प्रकारे शेती सुद्धा केली जाते. आपण बघत आहात केळीच्या बागा आपल्याला दिसत असतील किंवा इतर सुद्धा बऱ्याचशा बागा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. मोठमोठे पोल्ट्रीचे शेड असतील, शेडनेट, पॉली हाऊस सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय. पाण्याची चांगली सुविधा या ठिकाणी आपल्याला आहे. या ठिकाणी एक धरण दिसतंय. हे वडज नावाचं धरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या धरणाचं या ठिकाणी सर्वत्र पाणी उपलब्ध असल्यामुळं शेती सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे केली जाते. तसा परिसर हा पूर्ण डोंगरांचाच दिसतोय, पण तरी सुद्धा या ठिकाणी शेती ही उत्तम प्रकारे आपल्याला केलेली दिसून येते.